नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक भरती 2025 साठी आपण तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजचा आजचा हा 5वा भाग आहे। या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न असा आहे, आपले वाहन बोगद्यामध्ये नादुरुस्त झाले आहे तर आपण काय कराल? म्हणजे तुम्ही रस्त्याने चालत असताना बोगदा आला, बोगद्यामध्ये तुमचं वाहन खराब झालं, नादुरुस्त झालं, तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे? वाहन मध्येच थांबून पोलीस येण्याची प्रतीक्षा करू, आपल्या वाहनामागे थांबून इतर वाहनांना इशारा देऊ, वाहनाने भोक्याचा इशारा देणारा वाहनाचे दिवे लावू आणि बाजूला जाऊन आपत्कालीन मदत बोलावू, वाहन सोडून तिथून निघून जाऊ। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वाहनाचे धोक्याचा इशारा देणारा वाहनाचे दिवे लावू। म्हणजे आपण काय करू, दोन्ही इंडिकेटर आपले सुरू करू, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जाऊन आपत्कालीन मदत आपण बोलू, असं या प्रश्नाचं उत्तर आहे। खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा? पोलीस वाहन, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एक्सप्रेस वाहन। हे बघा, रुग्णवाहिका आणि अग्निशामक वाहन म्हणजे 2 आणि 3, म्हणजे पर्याय क्रमांक 4। आता अशा प्रश्न सोडवत असताना तुम्ही जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे। या सिरीजचा आपल्या हाच उद्देश आहे की तुम्ही प्रश्न वाचू शकताय, परंतु या प्रश्नावर आधारित जे प्रश्न येतील ते तुम्हाला या सिरीजमधून फायदा होणार आहे। त्यानंतर काही अशा तुम्हाला ट्रिक्स मिळणार आहेत, त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही काय करणार आहे, इतर तुम्हाला न येणारे प्रश्न सुद्धा वेगळ्या पद्धतीने कसे सोडवू शकता ते या सिरीजमधून सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही गडबड करता, प्रश्न वाचता आणि पर्याय वाचता, पोलीस वाहन, रुग्णवाहिका, अग्निशामक, किंवा काही जण 2च पर्याय वाचतात। रुग्णवाहिका लगेच 2 नंबरला गोल करून टाकतात, काय करतात, 2 नंबरला गोल करून टाकतात, इथं त्या प्रश्न तुमचा चुकतो। त्यासाठी मित्रांनो काळजी घ्यायची की प्रश्न आपला शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि हे असे जे सब ऑप्शन असतात तर या ठिकाणी उत्तर निवडताना काळजी घ्यायची। इथं काय 2 आणि 3, आता इथं जर समजा याच्या ठिकाणी दुसराच एखादा ऑप्शन असता आणि हे 2 आहे तर तुम्ही काय करता, 2 ला लगेच गोल करता। परंतु हे रुग्णवाहिका किती ऑप्शन मध्ये आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि तरच तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहू शकता। इतरांपेक्षा 3-4 मार्क नक्कीच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता। आहे त्याच अभ्यासामध्ये एक्स्ट्रा मार्क घेण्यासाठी अशा टेक्निकचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे। येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी हॉर्न वाजवू शकत नाही। मस्जिद, चर्च आणि मंदिर, हॉस्पिटल, पोलीस ठाणे यापैकी नाही। तर हॉस्पिटल आणि न्यायालयाच्या जवळ शांतता क्षेत्र असतं, त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचा हॉर्न वाजवू शकत नाही। तीव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे? वरच्या गिअरमध्ये। गिअर न्यूट्रल ठेवून इंजिन बंद करावे। तेवढ्या तीव्रतेचा चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये। हे बघा, तीव्र उताराचा घाट, इथं तीव्र उताराचा नाही, तीव्र चढणीवर चढत असताना, तीव्र चढावर तुम्ही चढत असताना असा प्रश्न आहे, तर तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर आवश्यक आहे तो गिअर तुम्ही त्या ठिकाणी वापरला पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बोगद्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राधान्याने तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही बोगद्यामध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? वाहनाचे वायपर्स बंद कराल, रेडिओ बंद कराल, गॉगल्स काढाल, वाहनाचा AC बंद कराल। तर तुम्ही प्राधान्याने 2 गोष्टी केल्या पाहिजे। एक तर तुमचा गॉगल्स काढून ठेवला पाहिजे आणि दुसरं म्हणजे हेडलाईट सुरू केल्या पाहिजे। काय केलं पाहिजे? हेडलाईट सुरू केल्या पाहिजे। हे 2 गोष्टी केल्या पाहिजे। म्हणजे 1 नंबर तुम्ही गॉगल काढला पाहिजे आणि 2 नंबर हेडलाईट सुरू केली पाहिजे। कधी? बोगद्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी। पुढचा प्रश्न आहे, समोरील वाहन ओलांडण्यासाठी काय करावे? त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून जावे, त्या वाहनाच्या डाव्या बाजूकडून जावे, जर रस्ता रुंद असल्यास त्या वाहनाच्या डाव्या बाजूकडून जावे, यापैकी नाही, त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून गेलं पाहिजे। आपल्याला जर हे समोरील वाहन ओलांडायचंय तर आपण नेहमी उजव्या बाजूनेच वाहन ओलांडलं पाहिजे। डाव्या बाजूने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण त्या वाहनाला ओलांडून पुढे जायचं नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये किती अंतर असावे? म्हणजे समांतर पार्किंग केलेले जर वाहनं असतील अशी, तर ह्या दोन्ही वाहनाच्या मध्ये
किती अंतर असलं पाहिजे असा मोटार वाहन कायदा 1988 नुसार नियम आहे। तर बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 फूट अंतर असलं पाहिजे। असे प्रश्न लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये ऐनवेळी आपण कन्फ्यूज होतो। 3, 5, 2, 4 असं म्हणजे वेगवेगळे ऑप्शन असतात, तिथं आपण कन्फ्यूज होतो। असे प्रश्न विशेष करून महत्त्वाचे असतात। आता इथं लक्षात कसं ठेवायचं बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला वळायचंय म्हणजे डावीकडे वळायचंय किंवा उजवीकडे वळायचंय, तर या ठिकाणी तुम्ही वळण्याचा जो इशारा आहे तो कधी दिला पाहिजे, वळण्याचा इशारा कोणत्या वेळी दिला पाहिजे, तर 30 मीटर अंतरापूर्वी तुम्ही वळणाचा इशारा दिला पाहिजे। 30 मीटर अंतरापूर्वी तुमचं इंडिकेटर तुम्ही सुरू केलं पाहिजे। यावरून लक्षात ठेवा, इथं पण 30 आहे, ह्याच्यामध्ये 3 आहे, इथं पण समांतर पार्किंगला 3 फूट अंतर ठेवायचं आहे। असं तुम्ही दोन्हीची जोडी लावून लक्षात ठेवा, म्हणजे दोन्ही प्रश्न तुमचे लक्षात राहतील आणि परीक्षेमध्ये बरोबर येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती, या वाक्यात आलेल्या काही या विशेषणाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। हा प्रश्न मराठी व्याकरणचा आहे, चुकून आपल्या सिरीजमध्ये आलेला आहे। तर बघा हा पण प्रश्न पाहू आपण। काही हे जे विशेषण आहे, विशेषणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारापैकी कोणता आहे? गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण आणि पृथकत्ववाचक संख्या विशेषण। तर हे अनिश्चित संख्या विशेषण आहे। म्हणजे हे बघा, काही म्हटल्यावर तुम्हाला समजतंय का तिथं 1 आहे का 2 आहे का 4 आहे का 10 आहे का 50 आहेत, किती विद्यार्थी आहेत, किती मुलं आहेत, हे तुम्हाला समजतंय का काही म्हटल्यावर? म्हणजे काय ते अनिश्चित आहे, निश्चित आपल्याला सांगता येत नाही, मग काय ते अनिश्चित संख्या विशेषण आहे। गणनावाचक मध्ये तुम्ही त्या ठिकाणी किती मुले आहेत ते म्हणजे गणना करून तुम्ही तिथं ॲक्च्युली आकडा सांगू शकता, असं जर परिस्थिती असेल तर तिथं गणनावाचक असतं। क्रमवाचक मध्ये पहिला, दुसरा, चौथा, पाचवा, 10वा कितवा असं तुम्हाला समजत असतं। अनिश्चित म्हणजे तुम्ही निश्चित आकडा सांगू शकत नाही, येते लक्षामध्ये। त्यामुळे या वाक्यामध्ये अनिश्चित संख्या विशेषण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर म्हणजे वन वे मध्ये एकाच मार्गाने आपण जाऊ शकत असतो, त्या ठिकाणी आपण बघा वाहने उभी करण्यास बंदी आहे, वाहने ओव्हरटेकिंग करण्यास बंदी आहे, रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये, गाडीतून उतरू नये। तर एकमार्गी रस्त्यावर म्हणजेच वन वे मध्ये आपण रिव्हर्स गिअरमध्ये आपलं वाहन चालवलं नाही पाहिजे, असं या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा। काय ओळखायचं आपल्याला? चुकीचं विधान ओळखायचं। येते लक्षामध्ये प्रश्न आहे नाही, प्रश्न काय म्हणतोय हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। बारकाईनं प्रश्न वाचणं गरजेचं आहे। जो विद्यार्थी बारकाईनं प्रश्न वाचतोय तो इतरांपेक्षा आहे त्याच अभ्यासावर नक्कीच इतरांपेक्षा 2 ते 3 मार्कांनी पुढे जात असतो। बघा काय म्हणलंय, चुकीचं वाक्य आपल्याला या चारीपैकी ओळखायचे। पोलीस दवाखान्यात आल्याशिवाय डॉक्टर एखाद्या अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचार सुरू करू शकत नाही। एक थोडंसं कॉमन लॉजिक लावलं तर आपल्याला लगेच उत्तर मिळून जाते। आता पोलीस जर दवाखान्यात यायला त्याला 4 तास लागले, तर तो जो जखमी व्यक्ती आहे तो वाचेल का त्यावेळेस तोपर्यंत? येते का लक्षात? नाही। म्हणजे कॉमन जरी लॉजिक लावलं तर हे वाक्य काय चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला चुकीचंच ओळखायचंय। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर। येते लक्षामध्ये? तर या भागामध्ये आपण एकूण 10 प्रश्न पाहिलेले आहेत। बाकीचे प्रश्न आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। असंच कंटिन्यू सिरीज पाहत राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील किंवा काही जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। थँक्यू।